साप्ताहिक बहुजन संकल्पचा 11वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. अनेकांना मिळाला सन्मान. संघर्ष, जिद्द आणि समाजासाठीची बांधिलकी ही फक्त शब्द नाहीत, तर गेली 11 वर्ष जपलेली एक पत्रकारितेची परंपरा आहे. आणि त्या परंपरेचं नाव आहे साप्ताहिक बहुजन संकल्प. आज खोपोली नगरीत उत्साह, अभिमान आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला. कारण होता साप्ताहिक बहुजन संकल्पचा 11व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा. हा दिमागदार कार्यक्रम खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालय येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. 11 वर्षापूर्वी 2 तरुणांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. स्वप्न मोठं होतं, पण साधन मर्यादित होती. नाव होतं तय्यब खान आणि आकाश जाधव. अथक परिश्रम, न डगमगणारी जिद्द आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची तळमळ या बलावर त्यांनी उभं केलं एक व्यासपीठ. सर्वसामान्यांचा आवाज बनलेलं साप्ताहिक बहुजन संकल्प गेल्या 11 वर्षात अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य, अन्यायाविरुद्ध आवाज आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका यामुळे या साप्ताहिकाने खोपोली आणि परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या वर्धापन दिनानिमित्त अनेक संस्था आणि संघटनांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानाचा तो क्षण, टाळ्यांचा कडकडाट आणि डोळ्यात दाटलेला अभिमान संपूर्ण सभागृह भावनांनी भारावून गेला होता. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना साप्ताहिक बहुजन संकल्पच्या कार्याची मनापासून प्रशंसा केली. पत्रकारिता ही फक्त बातमी देण्याचं माध्यम नसून समाज बदलण्याची ताकद आहे, असे भावनिक शब्द यावेळी ऐकायला मिळाले. मोठ्या संख्येने खोपोलीकर या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, कारण हे केवळ एका वृत्तपत्राचं यश नव्हतं, तर खोपोलीच्या विश्वासाचं यश होतं. 11 वर्षाचा हा प्रवास म्हणजे संघर्षातून उभं राहिलेलं यश. आणि पुढील अनेक वर्षेही साप्ताहिक बहुजन संकल्प असाच समाजाचा आवाज बनत राहतो. दोघांचा संघर्ष मी जवळून बघितलेला आहे आणि या संघर्षाचं खरं तर गॉडफादर असतील, गॉड मदर बोलता येईल, त्या वंदनाताई आहेत असं मी मानतो. कारण की वंदनाताईंनी त्यांची मुहूर्तमेढ ही शिवाजी महाराजांच्या पायथ्याला, जे आपलं रायगडच्या पायथ्याला जिजाऊंचं जे आपलं स्मारक आहे तिथून सुरुवात केलेली होती. त्यामुळेच त्या आत्तापर्यंतच्या पाचाडला जे काही त्यांचं उद्घाटन केलं 11 वर्षापूर्वीचं, त्याची आता मुहूर्तमेढ आत्ता चांगल्या प्रकारे रोवली गेलेली आहे. तय्यबजी, तुम्हाला खरं खूप धन्यवाद देतो की छोट्या कामातून तुम्ही मोठ्या कामापर्यंत इथपर्यंत आलेला आहात. तुम्ही आपल्या खोपोलीतील ज्या ज्या संघटना काम करत आहेत, मग ती आपली खालापूर ब्रेकिंग न्यूज असो, बऱ्याचशा संघटना आहेत, नाव घेता येईल मला, परंतु परत कोणाचं नाव राहिलं तर अडचण निर्माण होईल. त्या संघटनांचा, त्या तिथल्या कार्यकर्त्यांचा, तिथल्या सर्व सहकाऱ्यांचा आपण जो इथे येऊन सत्कार करता दरवर्षी, त्यातून खोपोलीच्यासाठी काम करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची ऊर्जा या सर्व लोकांना भेटत असते. असंच चांगल्या प्रकारचं काम आपल्या हातून व्हावं अशी मी अपेक्षा करतो.